Dear students, I am Dr. Rajiv Sapre. This is 19th lecture about coordinate geometry. This is part of video lecture series about SSC mathematics. I appeal all of you to subscribe my channel Maths Made Easy by Dr. Rajiv Sapre and take advantage of all these lectures. So now, as I told in the previous lecture, we will solve certain problems from main exercise, that means problem set of this chapter 5. आणि आपण त्याच्यामध्ये दुसऱ्या प्रॉब्लेम पासून सुरुवात करूया. दुसऱ्या प्रॉब्लेम सेट 5 मधला काय प्रॉब्लेम आहे बघा की डिटरमाइन वेदर पॉइंट्स आर कोलिनियर. डिटरमाइन वेदर पॉइंट्स आर कोलिनियर. आता इथे दोन प्रकारच्या मेथड्स तुम्हाला आपण शिकलेल्या आहात, त्यामुळे कुठलीही मेथड वापरा. आपल्याला आता काही असं नाही आहे की वी आर टोल्ड डिटरमाइन वेदर पॉइंट्स आर कोलिनियर. तर आता बघा आपण तिथला तिसरा प्रॉब्लेम घेऊया. त्यातला तिसरा पार्ट 2 मधला तिसरा म्हणजेच काय पॉइंट्स बघा. एल इज गिवन ॲज 1,2. then m is given as 5,3 आणि n is given as 8,6. मग पहिल्यांदा आपण डिस्टन्स फॉर्म्युला हा कन्सेप्ट वापरून करूया. डिस्टन्स फॉर्म्युला. मग त्याच्यामध्ये आपण काय करतो, आपण हे LM म्हणजे आपण डिस्टन्स LM काढणार. डिस्टन्स LM काय येईल बघा. डिस्टन्स फॉर्म्युला आठवा. काय असतो डिस्टन्स फॉर्म्युला, तर एक्स कोऑर्डिनेटशी वजाबाकी म्हणजे 5 - 1 ब्रॅकेट स्क्वेअर्ड प्लस 3 - 2 ब्रॅकेट स्क्वेअर्ड. मग 5 - 1 म्हणजे किती झाले 4, त्याचा वर्ग किती 16. आणि इथे 3 - 2 म्हणजे किती झाले 1, त्याचा वर्ग किती 1 म्हणजे एकूण 16 अधिक 1 म्हणजे वर्गमुळात 17. असं डिस्टन्स LM आलं. डिस्टन्स MN काय येईल बघा. इट विल बी रूट ऑफ M आणि N म्हणजे 8 - 5 ब्रॅकेट स्क्वेअर्ड प्लस 6 - 3 ब्रॅकेट स्क्वेअर्ड. ठीक आहे. म्हणजे किती येणार बघा रूटमध्ये 8 - 5 म्हणजे 3 झाले. 3 चा स्क्वेअर 9 झालं आणि 6 - 3 पण तुमचं 3 झालं. 3 चा स्क्वेअर 9 झालं म्हणजे 9 + 9 म्हणजे हे किती झाले तर रूट 18. आणि तिसरं जे डिस्टन्स आहे ते म्हणजे डिस्टन्स बिटवीन L अँड N. L आणि N ते किती येणार बघा. Lचे कोऑर्डिनेट्स काय आहेत 1 आणि 8 म्हणजे Lचे एक्स कोऑर्डिनेट 1 आहे, Nचा 8 आहे. त्यामुळे काय होईल 1 - 8 ब्रॅकेट स्क्वेअर्ड प्लस काय होईल 2 - 6 वाय कोऑर्डिनेट्सचा डिफरन्स म्हणजे 2 - 6 ब्रॅकेट स्क्वेअर्ड. म्हणजेच किती झालं बघा हे 1 - 8 म्हणजे 7 झाले. 7चा वर्ग 49 म्हणजे वर्गमुळामध्ये 49 अधिक हे 2 - 6 म्हणजे 4 झाले. -4 झाले त्याचा वर्ग 16 म्हणजे 49 आणि 16 म्हणजे ते किती झालं वर्गमुळात 65. चेक करा पुन्हा. LM 5 - 1 4 3 - 2 1 म्हणून ते 17 झाले. 5 - 1 4चा वर्ग 16 3 - 2 म्हणजे 1चा वर्ग 1 17. M आणि N हे बघा 8 - 5 3 त्याचा वर्ग 9 6 - 3 9 त्याचा वर्ग 6 - 3 3 त्याचा वर्ग पण 9 म्हणजे वर्गमुळात 18 झालं आणि हे वर्गमुळात 65 झालं. म्हणजेच तुम्हाला असं सर्वात मोठी क्वांटिटी कोणती आहे ही वर्गमुळात 65. कारण वर्गमुळात 65 ही क्वांटिटी वर्गमुळात 64 पेक्षा मोठी असणार म्हणजे 8 पॉईंट काहीतरी ते असणार. हे वर्गमुळात 18 आहेत म्हणजे 16च्या पुढे 18 म्हणजे 4 हे 16चा वर्गमूळ आहे. हे 4 पॉईंट काहीतरी असणार आणि हे वर्गमुळात 17 म्हणजे ते पण 4 पॉईंट काहीतरी असणार. परंतु वर्गमुळात 65 हे वर्गमुळात 18 आणि वर्गमुळात 17ची बेरीज आहे का, तर नाही. म्हणजे मोठी क्वांटिटी जी त्यातली येते ती तुम्हाला LM + MN अशी यायला पाहिजे. तर इथे मी काय लिहू शकतो हिअर
डिस्टन्स बिटवीन एल एन म्हणजे मॅक्सिमम डिस्टन्स इट इज नॉट इक्वल टू डिस्टन्स बिटवीन एल एम प्लस डिस्टन्स बिटवीन एम एन. So LMN, L comma M comma N are not collinear. ओके, हे झालं तुमच्या डिस्टन्स फॉर्म्युल्याचा वापर करून. आता स्लोप्सचा वापर करून हे कसं करता येईल बघूया आपण. LMN हे 3 पॉईंट्स आहेत. आपण स्लोप ऑफ LM काढणार. स्लोप ऑफ LM काय येईल बघा. LM चा स्लोप म्हणजे y कोऑर्डिनेटची वजाबाकी म्हणजे इथला 3 - 2 आणि डिवायडेड बाय 5 - 1. 5 - 1 3 - 2 1/4. आणि स्लोप ऑफ MN काय येतो बघा. स्लोप ऑफ MN काय येईल. 6 - 3 6 - 3 डिवायडेड बाय 8 - 5. 6 - 3 3 8 - 5 पण 3 म्हणजे तो स्लोप 1 आला. स्लोप्स आर नॉट इक्वल. जेव्हा ते 3 पॉईंट्स कोलिनियर आहेत असं मला म्हणजे सांगायचं असतं, आउटपुट सांगायचं असतं, त्यावेळी आपल्याला काय व्हायला पाहिजे. त्यातल्या कुठल्याही 2 पॉईंट्समधून ज्या लाईन्स तयार होतात त्यांचे स्लोप सेम पाहिजेत. म्हणजे LM आणि MN चा स्लोप सेम असला पाहिजे आणि M हा कॉमन पॉईंट आहे म्हणून आपण म्हणतो की LMN आर कोलिनियर 3 पॉईंट्स. पण इथे तसं होत नाही. त्यामुळे दोन्ही मार्गाने म्हणजे इथे तुम्ही शेवटी काय म्हणायचं. ॲज दी स्लोप ऑफ LM is not equal to slope of MN. What can be the declaration? LMN are not collinear. लक्षात घ्या, मॅथ्समध्ये कसं असतं की जर उत्तर एक्झिस्ट होत असेल तर ते कुठल्याही मेथडने तुम्ही गेलात म्हणजे तुम्ही जे मॅथमॅटिक्स शिकता आहात त्याच्यामध्ये देअर द आन्सर विल बी युनिक. म्हणजे असं कधीच होणार नाही की स्लोपच्या मेथडने ते पॉईंट्स कोलिनियर येतात आणि या मेथडने ते कोलिनियर येत नाहीत. असं होणार नाही. बोथ मेथड्स विल फायनली टेक यू टू द सेम आन्सर. आय होप यू अंडरस्टूड बोथ दीज मेथड्स. आणि ज्यावेळी पेपरामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येणार त्यावेळी तुम्ही कुठल्याही मेथडने करा. अकॉर्डिंग टू मी स्लोप्स मेथड इज इझियर because just you have to calculate 2 slopes. y2 minus y1 upon x2 minus x1 is the formula for that. Once you calculate 2 slopes, you check whether those are equal or not equal. If the slopes are equal, LM आणि MN, आता समजा A, B, C असे 3 पॉईंट्स आहेत तर तुम्ही स्लोप ऑफ AB काढा, स्लोप ऑफ AC काढा किंवा स्लोप ऑफ BC काढा. कुठलेही 2 त्यातले पॉईंट्स घ्या एकत्र वेगवेगळे AB, AC किंवा AB, BC किंवा AC, BC कसेही घ्या आणि त्यांचे स्लोप्स जर इक्वल असतील तर तुम्ही डिक्लेअर करणार की लाईन्स आर पॅरलल आणि तो पॉईंट कॉमन आहे म्हणून ते पॉईंट्स कोलिनियर आले. त्यातलं मॅथ्स लक्षात घ्या. सो आय होप यू अंडरस्टँड दिस. नाव कमिंग टू सम रिमेनिंग प्रॉब्लेम्स. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ द मिड पॉईंट ऑफ द सेगमेंट. व्हेरी सिम्पल. तोंडी सुद्धा हा प्रॉब्लेम करता येईल. मिड पॉईंटचा फॉर्म्युला काय असतो. x1 plus x2 upon 2 comma y1 plus y2 upon 2. So we need not do this problem. तो आपण ओरली पण तो करू शकता. इथला x कोऑर्डिनेट किती आहे 0, इथला 12 आहे त्यामुळे 0 plus 12 upon 2 comma 6 plus 20 upon 2 म्हणजे 6 comma 13. हां, आता हा प्रॉब्लेम बघा. फाइंड द रेशो इन विच. रेशो काढायचा आहे. रेशो इन विच व्हॉट म्हणजे आता कितवा प्रॉब्लेम आपण हा म्हणतो आहोत. So this is problem number 4 from that main exercise of chapter 5. Problem set 5. काय बघा. फाइंड रेशो. रेशो काय ते विचारले तुम्हाला. कशाचा रेशो. द लाईन सेगमेंट जॉइनिंग द पॉइंट्स. ए हा जो पॉइंट आहे 3,8 आणि बी इज द पॉइंट -9,3 -9,3. तर सो लाईन सेगमेंट AB
line segment AB. So find the ratio in which these two line segment AB is divided by y axis. असं तुम्हाला विचारलं, is divided by y axis. आता y axis वर इन्फायनाइटली मेनी पॉइंट्स आहेत, बरोबर ना. वाय ॲक्सिस म्हणजे काय एक पॉईंट नव्हे ना, तो ॲक्सिस आहे. हाऊ मेनी पॉईंट्स आर देअर ऑन एक्स ॲक्सिस ऑल्सो अँड ऑन वाय ॲक्सिस ऑल्सो? इन्फिनाइटली मेनी पॉईंट्स. परंतु वाय ॲक्सिसवरच्या कोणत्याही पॉईंटचं व्यवच्छेदक लक्षण काय आहे? त्याच्यावरचा एक्स कोऑर्डिनेट 0 असतो. म्हणजे आपण समजा असं म्हटलं, लेट पी बी द पॉईंट, पी बी पॉईंट ऑन वाय ॲक्सिस which divides P. आता P y ॲक्सिसवरचा पॉईंट असल्यामुळे त्याचा एक्स कोऑर्डिनेट 0, त्यामुळे आपण 0,y असं म्हणू. P 0,y बी द पॉईंट ऑन y ॲक्सिस विच डिव्हाइड्स AB इन द रेशो m:n. मग आता काय होणार बघा, कुठले दोन पॉईंट्स? A3,8 याला आपण म्हणणार x1 y1, B-9,3 याला आपण म्हणणार x2 y2, आणि हा जो पॉईंट आहे 0,y हा तो मेन पॉईंट ज्याने याला डिव्हाइड केलं. पण त्याच्यामधल्या वायची व्हॅल्यू माझ्याकडे नाहीच आहे, त्यामुळे एक्सची व्हॅल्यू आहे ती वापरून आपण रेशो काढूया. एक्सचा फॉर्म्युला काय असतो? mx2 प्लस काय nx1 अपॉन m+n. मग आता इथे हा जो एक्स आहे तो 0 आहे, कारण तो जो पॉईंट आहे ज्याने ए बीला डिव्हाइड केलेला आहे त्याचा एक्स कोऑर्डिनेट 0 आहे. सो व्हॉट वी गेट, 0 इज इक्वल टू, आता m इंटू x2 वजा 9 आहे, त्यामुळे -9m प्लस n इंटू x1 म्हणजे हा 3, सो प्लस 3n n इंटू x1 ना, x1ची व्हॅल्यू 3, त्यामुळे 3n डिव्हायडेड बाय m+n. त्यामुळे हे क्रॉस मल्टिप्लाय केलं की काय मिळणार तुम्हाला? 0 इज इक्वल टू -9m प्लस 3n. बघा, हे क्रॉस मल्टिप्लाय करताना तुम्ही 0ने ह्याला गुणणार, 0ने गुणल्यावर 0च होतं. म्हणजेच काय झालं, एकूण 9m इज इक्वल टू 3n. हे बघा, हा वजा 9m इकडे आणला. मग आता काय होईल बघा, त्याच्यामुळे m अपॉन n हे जे आहे ना, -9m इकडे आलं की प्लस 9m होणार, म्हणजे 9m इज इक्वल टू 3n झालं. त्यातला हा n इकडे डिनॉमिनेटरला आणला आणि हा 9 इकडे डिनॉमिनेटरला आणला, सो इट विल बी 3/9. त्यामुळे m अपॉन n विल बी m अपॉन n इज इक्वल टू 1/3. सो रिक्वायर्ड रेशो, जो काही रेशो तुम्हाला विचारलेला होता तो काय सांगता येईल मला? 1:3, 1:3. किंवा हे प्रॉब्लेम्स यायला पाहिजे, लक्षात घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर हा 7वा प्रॉब्लेम आपण करूया. मधले अतिशय सोपे प्रॉब्लेम्स आहेत. यू कॅन, आय लिव्ह दोज प्रॉब्लेम्स ॲज एक्झरसाइजेस टू यू. नाव कम टू द प्रॉब्लेम नंबर 7. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये काय म्हटलंय? 7 फ्रॉम प्रॉब्लेम सेट 5. त्याच्यामध्ये काय म्हटलंय बघा, कोऑर्डिनेट्स ऑफ द सर्कम सेंटर तुम्हाला काढायचे. वी हॅव टू फाइंड कोऑर्डिनेट्स ऑफ सर्कम सेंटर. ओके. कशाचं सर्कम सेंटर? ऑफ द ट्रायंगल whose vertices are first is -3,1, then it is 0, -2, and third is 1,3. आता तुम्हाला माहिती आहे सर्कम सेंटर म्हणजे काय आणि ऑल दीज थिंग्स. अगेन आय रिपीट इट हिअर. सपोज दिस इज द सर्कल, then if you draw the triangle inside the circle, okay, means triangle असा असणार तो. So this is the circle of this triangle ABC. If I give names, this will be A,
दिस विल बी बी, दिस विल बी सी, आणि ह्याचं सेंटर म्हणजे सरकम सेंटर. मग त्याच्यामध्ये काय असणार बघा, त्या सरकम सेंटरला आपण जर पी मानलं तर ए बी सी हे त्या सर्कलच्या सरकमफरन्सवरचे म्हणजे परिघावरचे बिंदू आहेत. त्यामुळे पी ए हे जे जर तुम्ही जॉईन केलं पी ए, नंतर हे पी बी जॉईन केलं आपण, आणि हे पी सी जॉईन केलं, तर हे झाले त्याच्या रॅडियाय. सो वी कॅन से लेट पी से एच कॉमा के बी सरकम सेंटर. पी एच कॉमा के बी द सरकम सेंटर. एकच शब्द आहे तो सरकम सेंटर, सॉरी आय रोट बाय मिस्टेक. देन ऑफ ट्रायंगल ए बी सी असं म्हणूया, ऑफ ट्रायंगल ए बी सी. सो व्हॉट हॅपन्स, सो पी ए, पी बी and PC are radii of circle, and you know radii of circle are always equal. So PA must be equal to PB must be equal to PC, and that implies their squares are also equal. So PA square is equal to PB square is equal to PC square. They are equal. मग आता हा रिझल्ट 1 आपला. आता आपल्याकडे सर्व कोऑर्डिनेट्स आहेत, बरोबर ना. आपल्याकडे ऑल कोऑर्डिनेट्स यू हॅव, सो जस्ट यू हॅव टू यूज दोज कोऑर्डिनेट्स. आपण काय नाव दिलं आहे, ट्रायंगल ए बी सी ना, म्हणजे हा ए म्हणजेच काय घेणार आपण, -3,1. बी म्हणजे काय घेणार तर 0,-2, आणि सी म्हणजे 1,3. तर त्याच्यामुळे काय होईल बघा, पी ए पी बी पी सी इक्वल असल्यामुळे पी ए स्क्वेअर पी बी स्क्वेअर पी सी स्क्वेअर इक्वल आहेत. जर डिस्टन्सेस इक्वल असतील तर त्यांचे स्क्वेअर्स इक्वल असणार. मग त्याच्यामुळे आता काय होईल, कन्सिडर पी ए स्क्वेअर इज इक्वल टू पी बी स्क्वेअर. हा विषय लक्षात घ्या. व्हॉट डज दॅट इम्प्लाय, पी ए स्क्वेअर, पीचे कोऑर्डिनेट्स आपण काय मानले, एच के. ए म्हणजे किती आहे हे आपण इथेच लिहूया, ए, दिस इज बी आणि दिस इज सी. मग पी ए स्क्वेअर म्हणजेच काय होणार बघा, h+3 ब्रॅकेट स्क्वेअर्ड. बघा ना इथे -3 आहे, त्यामुळे h -3 म्हणजे h+3 प्लस k-1 ब्रॅकेट स्क्वेअर्ड इज इक्वल टू काय होईल, पी बी स्क्वेअर म्हणजे h-0, हा बीचा एक्स कोऑर्डिनेट 0 आहे, त्यामुळे h-0 ब्रॅकेट स्क्वेअर्ड प्लस काय होईल, k-2 म्हणजेच k+2 ब्रॅकेट स्क्वेअर्ड. म्हणजेच इथे काय होणार, आय विल जस्ट एक्सपांड धिस सो दॅट आय कॅन यूज धिस पार्ट ऑल्सो. सो नाव पी ए स्क्वेअर पी बी स्क्वेअर इम्प्लाइज वॉट, इथे काय होणार बघा, h² + 6h + 9 प्लस k-1चा स्क्वेअर म्हणजेच काय होणार, k² -2k + 1 आणि इज इक्वल टू काय होईल बघा, h² फक्त, कारण h -0 आहे, आणि इथे काय होईल, k+2 म्हणजेच k² + 4k + 4. मग इथला h² k² कॅन्सल होणार, इथला h² k² कॅन्सल होणार. मग इथे तुमचं 6h आहे, सो 6h, इकडे h ची टर्म नाहीच आहे. मग हा आता तुमचा इथे -2k आहे, हा 4k आपण लेफ्ट हँड साईडला आणूया म्हणजे -6k होईल. ऑलरेडी -2k आहेच, 4k इकडे आणला. मग ओके, बरं. आता काय झालं बघा, इकडे हा कॉन्स्टंट किती आहे, 4 आहे, इकडे किती झालं, 9 आणि 1 10, म्हणजेच तो 10 जो आहे त्याच्यातून हा 4 वजा करणार आपण, म्हणजे प्लस किती होईल, 10 - 4 इज इक्वल टू 0. म्हणजेच एकूण काय होणार बघा, 6h - 6k प्लस 10 - 4 इज 6, सो +6 इज 0. त्यामुळे 6 जर थ्रू आउट मी कॉमन काढले तर h - k + 1 इज इक्वल टू 0. हे आपल्याला इक्वेशन नंबर 2 मिळेल. h आणि k मधलं हे मला एक लिनियर इक्वेशन मिळालं. आता हे कधी मिळालं, मी पी ए स्क्वेअर आणि पी बी स्क्वेअर इक्वल मानून काढलं. आता पी बी स्क्वेअर इज इक्वल टू पी सी स्क्वेअर. बघा पीचे कोऑर्डिनेट्स एच के आहेत, बीचे 0 - 2 आहेत, त्यामुळे ते काय होईल, h² + k+2² हे झालं पी बी स्क्वेअर. ऑलरेडी ते आपण काढलेलं आहेच. पी सी स्क्वेअर काय होईल बघा, सीचे कोऑर्डिनेट्स 1 3 आहेत, त्यामुळे ते h - 1 ब्रॅकेट स्क्वेअर्ड प्लस
के मायनस 3 ब्रॅकेट स्क्वेअर हे इक्वल म्हणजेच काय होणार एच स्क्वेअर प्लस इथे काय होणार के स्क्वेअर्ड प्लस 4k प्लस 4 आणि इज इक्वल टू काय होईल एच स्क्वेअर्ड मायनस 2h प्लस 1 प्लस के स्क्वेअर्ड मायनस 6k प्लस 9 म्हणजेच काय होईल एच स्क्वेअर्ड के स्क्वेअर्ड कॅन्सल इकडे आता एचची टर्म नाहीच आहे त्यामुळे हा मायनस 2h इकडे आणा 2h होईल हा इथे 4k आहे इथे वजा 6k आहे ते इकडे आणलेत की अधिक 6 होतील म्हणजे ते 4k अधिक 6k म्हणजे 10k होईल आणि काय होईल बघा इथे 4 आहे आणि इथे 1 आणि 9 10 इकडे आणले आपण की वजा 6 होतील 4 वजा 10 म्हणजे वजा 6 इक्वल टू 0 म्हणजे ह्याच्यातून मी 2 कॉमन काढू शकतो म्हणजे h प्लस 5k मायनस 3 इक्वल टू 0 हे आपलं तिसरं इक्वेशन मिळालं आता ही दोन एकसामायिक समीकरण आहेत ही सॉल्व करा इथे पण h आहे इथे पण h आहे आणि इथे हा 5k आहे इथे मायनस k आहे त्यामुळे आपण 3 मधून 2 वजा करूया त्यामुळे काय मिळतं बघा तुम्हाला 3 काय आहे h प्लस 5k मायनस 3 इक्वल टू 0 त्याच्यामधून काय वजा करणार आपण h मायनस k प्लस 1 इज इक्वल टू 0 म्हणजे इथेही मायनस साईन देणार इथे प्लस होईल त्याच्यामुळे इथे मायनस होईल ओके आणि मग एकूण काय होईल बघा h आणि h कॅन्सल होतील 5k आणि हे 5 हे किती होत आहेत 5k आणि प्लस k ना ओके म्हणजे हे 6k होईल 6k होणार आणि इथे काय होईल हे मायनस 3 आणि हे मायनस 1 म्हणजे मायनस 4 इज इक्वल टू 0 म्हणजेच k 6k इज इक्वल टू 4 होईल त्यामुळे k ची व्हॅल्यू येईल 4/6 म्हणजेच ते येणार 2/3 सो k इज 2/3 आय होप यू ॲग्री विथ दीज कॅल्क्युलेशन्स आणि एकदा k मिळाला की h मध्ये ते टाकायची व्हॅल्यू काय होईल बघा परफॉर्म दिस कॅल्क्युलेशन व्हॉट विल बी युअर value of h just you have to substitute the value of k in that answer so what is your k it is 2/3 correct now what is h that we have to calculate so what you do is you take any of these equations suppose I take this equation h minus k plus 1 तेव्हा ही जी काय k ची व्हॅल्यू आलेली आहे 2/3 सो पुट h इज इक्वल टू 2/3 in what in equation number 2 म्हणजे ह्याच्यामध्ये सो व्हॉट डज दॅट मीन h मायनस k म्हणजे मायनस 2/3 आणि प्लस 1 इज इक्वल टू 0 म्हणजेच काय झालं बघा h इज इक्वल टू 2/3 मायनस 1 हे प्लस 1 तिकडे गेल्यावर मायनस 1 होतील हे मायनस 2/3 तिकडे गेल्यावर प्लस 2/3 होणार म्हणजेच हे काय झालं 2/3 मायनस 3/3 आपण नेहमी छेद समान करून घेतो म्हणजेच ते आलं मायनस 1/3 म्हणून तुमचं सरकम सेंटर जे आहे सरकम सेंटर P इज काय कोऑर्डिनेट्स येणार h, k म्हणजेच मायनस 1/3, 2/3 I hope you understood whatever is discussed in this lecture. In the next lecture we will solve some remaining problems of that chapter and we will try to take overview of that chapter. Okay, till then we will stop here. I again appeal you to subscribe my channel Maths Made Easy by Dr. Rajiv Sapre and take advantage of all these lectures. Don't forget to subscribe the channel. Thank you.